हॅलो यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पूनम तिरुमलेस किचन रेसिपी चॅनलवरती। तर आज आपण भरली वांग्याची भाजी चुलीवरची बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वांग्याची भाजी बनलेली आहे। तर त्याच्यासाठी मी थोडंसं लसूण घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित निवडून घेतल्यानंतर वांगे घेतलेले त्यांना स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्यांना छान असे काप करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण मसाले त्याच्यामध्ये भरू शकतो। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर गरम तव्यावरती त्याला भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजल्यानंतर आपण त्याच्या तव्यावरती कांदे बारीक चिरून भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मसाल्यात आपण शेंगदाणेसुद्धा टाकणार आहोत आणि शेंगदाणे आणि कांदे छान पद्धतीने भाजून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे कांदे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर आपण मसाला तयार करून घेऊया। त्याच्यासाठी चवीपुरता मीठ, मिरची पावडर 1.5 चम्मच, हळद आणि हे जे 2 चमचे टोमॅटो पावडर जे मी घरी बनवलेले आहे ते टाकलेले आहे। त्याच्यानंतर गरम मसाला, जिरे आणि लसूण याला छान बारीक असं व्यवस्थित जाडसर कुटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कढई आपण चुलीवर तापवण्यासाठी ठेवून दिलेली आहे। तोपर्यंत आपण स्टफिंग हे वांग्यांमध्ये करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकतात आपण अशा पद्धतीने जे स्टफिंग आहे ते वांग्यामध्ये आपण करून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपली कढई जी आहे ती छान तापत ठेवलेली आहे। आता आवश्यकतेनुसार तेल आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। मी 3 पळी तेल इथे घेतलेले आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे जे आपण स्टफिंगचे वांगे आहेत ते छान फ्राय होण्यासाठी आपण तेलामध्ये ठेवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने वांगे आपण असे त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत। वरून चवीसाठी आपण कोथिंबीर ही सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे। आता थोडंसं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकून घ्यायचं आहे। थोडासा मसाला कलसून झाल्यानंतर वांगे शिजण्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून द्यायचं आहे। तर मी इथे पाणी टाकलेले जेवढं आपल्याला त्याची गरज आहे आणि नंतर झाकून द्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने वांग्याची भाजी तयार आहे।